नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शेखर. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द भोका ट्रॅव्हलर. आता आपण जात आहे चेंबूरमध्ये आज 2-3 मंदिरं आपल्याला कवर करायची, जी खूप जुनी आहेत आणि खूप युनिक आहेत. तर आता ते आपण कवर करायला चेंबूरला जायचे, कारण आता चेंबूरला जाण्यासाठी आपण हायवेला उभं आहे. आपण बसने जाणार आहे. एक 15 मिनटं लागतील आपल्याला बस पोहोचायला, आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला ती मंदिरं दाखवतो. किती सुंदर आणि एकदम सॉलिड आहे, तिचं व्हायब्रेशन किती पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज. आणि आता भेटू डायरेक्ट चेंबूरमध्ये. चला, वाटतं आपल्याला बसने जायचं आहे. बस येईल आता. हा हायवे आहे, चेंबूरला जातो डायरेक्ट रोड. हा हायवे आहे, तर बघूया बस येते काय. आली आपण बसनेच जाऊया डायरेक्ट. या बसने जायचं आपल्याला, हीच बस आहे. चला डायरेक्ट जाऊ. बसने चढायचं. बसने चढलेलं आहे. आणि आता आपण इकडे बसूया. बसमध्ये बसलो आता मी. आज शनिवार आहे आणि शनिवारला ऑफिसला सुट्टी असते. तर आता विचार करतो की 2 दिवस पूर्ण यूट्यूबमध्ये आता वेगवेगळे ब्लॉग ॲड करेन. तर आता आपण जाऊया चेंबूरला. जी 2 मंदिर आहेत ती कवर करायची आहेत. तर आता पोचतोय आपण एक थोड्या वेळात. तर चला दाखवतो तुम्हाला. आता पोचतोय. बसमध्येच आहे आता. आणि कालचे 2 ब्लॉग टाकलेले ते तुम्ही बघा. आता अपलोड केलेले आहेत. मॉर्निंगला 7 वाजता रिलीज केले. तर आता भेटूया चेंबूरमध्ये. चेंबूरला गेल्यानंतर खूप मंदिरं सॉलिड आहेत. तर आता भेटूया डायरेक्ट आपण मंदिरामध्ये. आपल्याला चेंबूर नाका. आता हा चेंबूर नाक्याला उतरलेलो आहे. हा बस स्टॉप आहे चेंबूर नाक्याचा. चेंबूर नाका दिसत असेल तुम्हाला. चेंबूर नाक्या बस स्टॉपवरून इथून सायनवरून आल्यानंतर बस आहे 352 डायरेक्ट. आणि डायरेक्ट आपल्याला पुढे जायचं आहे. हा रोड दिसतोय, तिकडून पुढे जायचं. नमस्कार, पोचलो आहे. हा रोड, ज्या रोडने आलो, हा सायनवरनं आलेला आहे. आणि हा रोड डायरेक्टली वाशीला जातो. हा तर ह्याच्या बाजूनच ते मंदिर आहे, ते कवर करूया. आणि पुढे एक मंदिर आहे, तेही कवर करूया. चला आता भेटूया मंदिरामध्ये. ह्या बसस्टॉपला उतरल्यानंतर डायरेक्ट चालत जायचं आहे. तिथून चालत आलो आपण. तर सांगतो तुम्हाला कुठे आपण चाललो आहे. तर ही आहे देवी, चेंबूरची गावदेवी आहे. मला दाखवतो. हे मंदिर आहे. मंदिराचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो आहे बघा. खूप मंदिर जुनं आहे, खूप मंदिर जुनं आहे. तर हे बघा, तुम्हाला दाखवत असून खूप सुंदर मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन पण आपण दर्शन करूया आणि रेकॉर्डिंग करूया. बघा, हे मंदिर आहे. ह्या रोडवरतीच आहे, मेन रोडवरतीच आहे. ह्या मेन रोडवरतीच हे मंदिर आहे. तर चला जाऊन आता आतले दर्शन करूया. खूप सुंदर आहे. आणि
इकडे डॉमिनोज आहे, लोकेशन डॉमिनोजच्या बाजूला. चला आता आपण जाऊन दर्शन करूया. तर आता आपण माझ्या मागे जी देवी दिसते ती चेंबूरची गावदेवी आहे. चेंबूरची गावदेवी आहे आणि रोडपासून जवळ हा रोड तुम्हाला दाखवला तो वाचला जातो जवळच देवी. आता पूर्ण व्हिडिओ काढतो मी आता आणि तुम्हाला दाखवतो. देवी खूप सुंदर आहे. चेंबूरची गावदेवी आहे, चेंबूरची गावदेवी. देवीचं दर्शन केल्यानंतर दिसत असेल हा रोड आहे. या रोडवरनं सरळ चालत यायचं. या रोडवरनं सरळ चालत आल्यानंतर हा बघा या रोडने चालत यायचं. इकडे मंदिर आहे, हे मंदिर आहे आणि मंदिराच्या इथून सरळ चालत आल्यानंतर आपल्याला या रोडने सरळ यायचं आहे. आणि इकडे एक गणपतीचं मंदिर आहे, आपण जाऊया. गणपतीचं खूप सुंदर मंदिर आहे. अवघ्या रोडने गेल्यानंतर बघा इकडे दिसत असेल तुम्हाला हे मंदिर आहे. अग्निशामक दलाचं हे आहे, चेंबूर अग्निशामक दल. हे बघा हेच मंदिर कवर करायचं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. बघा हे जे आतमध्येच आहे हेच मंदिर कवर करायचं आपल्याला. चला चेंबूरच्या गावदेवीचं दर्शन केल्यानंतर त्याच्याच जस्ट बाजूला गणपती बाप्पांचं मंदिर आहे. चेंबूर अग्निशामक दलामध्ये खूप सुंदर गणपतीची मूर्ती आहे. मी इथे येतो दर्शनाला. तर आता आपण जाऊया आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन करायला. हेच मंदिर आहे चेंबूरच्या गावदेवीच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. तर चला आपण जाऊया आतमध्ये दर्शन करायला. आतमध्ये आल्यानंतर हे चेंबूर अग्निशामक दल आहे आणि त्याच्याच बरोबर अपोजिट साईडला हे मंदिर आहे. तर मंदिर दिसत असेल तुम्हाला, खूप सुंदर आहे. गणपती बाप्पांचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. तिकडून पण आणि गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर आहे. तर आता आपण जाऊन आज जाऊन दर्शन करूया. उंदीर मामा छान. उंदीर मामा खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्ती खूप सुंदर आहे. मी येतो या मंदिरामध्ये दर्शनाला. बाजूला रिद्धी सिद्धी पण आहेत, दिसत असेल तुम्हाला. आणि खूप मंदिर सुंदर आहे. मला आवडते मूर्ती, खूप सुंदर आहे. आणि इकडे एक्झॅक्टली अग्निशामक दलाच्या बरोबर ह्या कॅम्पसमध्ये. तर इथे पुढे आल्यानंतर
अष्टविनायकाचं दर्शन होतं आपल्याला करायला भेटेल आता. सिद्धिविनायक सिद्धटेकचा हे बघा तुम्हाला भेटत असेल. आणि इकडे पुढे आल्यानंतर बल्लारेश्वर पालीचं. आज आपल्याला अष्टविनायकाचं पण दर्शन घडलेलं आहे. आणि त्यानंतर श्री वरदविनायक महड आणि त्यानंतर चिंतामणी थेऊर आणि त्यानंतर गिरिजात्मक लेण्याद्री. त्यानंतर विघ्नेश्वर ओझर. त्यानंतर महागणपती रांजणगाव. आणि यानंतर पूर्ण ही मूर्ती आहे दिसत असेल तुम्हाला. गणपती बाप्पांची दोघे आहेत. हे मंदिर एवढं सुंदर आणि सुबक आहे ना की इथे मागे गणपतीचा उत्सव पण चांगला हे केला जातो. मी दरवर्षी येतो आणि गणपती उत्सव पण चांगला सेलिब्रेट केला जातो. तरी मूर्ती खूप सुंदर आहे आणि इथे अष्टविनायकाचं आपल्याला दर्शन घडतं. कारण पूर्ण बॅक साईडला अष्टविनायकाच्या त्यांनी प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. तर ते जे आपल्याला दर्शन घडतं आणि खूप सुंदर आहे. रोडपासून 2 मिनिटाच्या ॲक्सेसवरती आहे. आताच आपण जे गावदेवीचं दर्शन केलं आणि आता त्याच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे. तर तुम्ही या दर्शनाला. खूप सुंदर मूर्ती आहे. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मंदिर खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल. इकडे हत्तीची प्रतिकृती आहे. हत्ती आहे 2 एंट्रन्सला. आणि खूप सुंदर असं आर्किटेक्चर त्यांनी उभं केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला. मंदिर खूप सुंदर आहे. मंदिर वरती कळस पण दिसत असेल तुम्हाला. खूप सुंदर आहे एकदम. खूप स्वच्छ ठेवलेलं आहे लोकांनी. बघा जिथे श्रद्धा असते तिथे स्वच्छता ह्या गोष्टी पाहिजे. क्लीननेस मंदिराच्या आजूबाजूला पाहिजे. तर हे मंदिर आहे अग्निशामक दलामध्ये. हे सर्व क्वार्टर्स आहेत वरती. आणि त्याच्याबरोबर एक्झॅक्ट रोडच्या समोर इथे मेट्रो पण आहे वरती. मेट्रो आहे. मेट्रोने पण येऊ शकता. मेट्रो पण आहे वरती. आता आपण जे दुसरं मंदिर कव्हर केलं ते अग्निशामक दलामध्ये. तुम्हाला दिसतं माझ्या मागे आपल्या गाड्या ज्या सर्व अग्निशामक दलामध्ये. गणपती बाप्पा आतमध्ये. खूप व्हायब्रेशन चांगलं आहे गणपती मंदिरामध्ये. प्रत्येक ठिकाणी असतं पण इकडे खूप क्लीननेस असतो. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. स्वच्छता महत्त्वाची असते. जिथे देव असतो तिथे स्वच्छता आणि तुमचं क्लीननेस पाहिजे. खूप सुंदर. आणि बरोबर आहे मेट्रोच्या बरोबर जवळच आहे. तर उथून तुम्ही डायरेक्टली दर्शनाला येऊ शकता इकडे गणपतीच्या. आणि एक युनिक आहे की अष्टविनायकाचं दर्शन ह्यामध्ये आपल्याला घडतं. अष्टविनायकाच्या पूर्ण प्रतिकृती त्यांनी हे केलेले आहेत दर्शनासाठी लावलेले आहेत. तर तुम्ही पण दर्शनाला या. खूप सुंदर आहे. हे लोक येतात दर्शनाला. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंदिरामध्ये काय असेल ते. चला. चेंबूर नाक्यावरून आलो. तिथून आपण आलो. तिथून बरोबर लेफ्ट साईडला आल्यानंतर हा रोड आहे. हा तिथे तुम्हाला हा मोनोचा रोड आहे. मोनोरेलचा रोड आहे. तर हा एकच आहे. मोनोरेल तिथून आल्यानंतर आहे ना एक मंदिर आहे. ते आपण आता कवर करायचं आहे. तर चला ते कुठलं मंदिर आहे ते तुम्हाला सांगतो आता. चला. आपण जे मंदिर गणपती बाप्पांचं कवर केलं तिथून लेफ्ट मारायचं आहे. तिथून तुम्हाला दिसतं नाही. तिथून लेफ्ट मारून आतमध्ये यायचं. हा वरती मोनोरेलचा ब्रिज आहे. लक्षात ठेवा मोनोरेलचा ब्रिजच्या इथे लास्ट स्टॉप आहे हा चेंबूर. तर चेंबूरला आल्यानंतर इथे पुढेच ते मंदिर आहे. तर सांगतो कुठलं मंदिर आहे. चला आधी जाऊया आपण थोडंसं पुढे चालत. तिथून लक्षात ठेवा मोनोरेलचं स्टेशन आहे. तो ब्रिज सोडू नका. ते गणपतीच्या मंदिरानंतर इथून डायरेक्टली चालत यायचं आपल्याला आतमध्ये. तर चला 2च मिनटाच्या अंतरावरती इथून. तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि खूप जवळच आहे. 1-2 मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे ती. तर चला आपण जाऊया दर्शन करायला. आणि ही गोष्ट तुम्हाला आवडेल. चला.
चाललो आहे आपण चालत. तुम्हाला जाता जाता दाखवतो काय काय आजूबाजूला. इकडे सर्व हा रोड आहे. हा चेंबूर स्टेशनला जातो पुढे आणि मोनोचा लास्ट स्टॉप चेंबूर स्टेशनच आहे. लास्ट स्टॉप चेंबूर स्टेशन बरोबर. हा रोड आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुठे चुकणार नाही. व्हिडिओ मी काढतो त्या कारण तेच आहे की तुम्ही डायरेक्टली बरोबर याल. आपण पुढे आलेलो आहे जे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. आता आपण चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जो चेंबूरमध्ये खूप सुंदर आहे आणि खूप लोक तिथे दर्शनाला येतात. मी कधीच गेलो ना त्या मठामध्ये. आता आपण जायचं, मी फर्स्ट टाईम चाललो आहे मठामध्ये. तर आता स्वामीचाच मठ कवर करायचं आपल्याला. तर चला जाऊया मठांमध्ये स्वामी समर्थांच्या. जैन मंदिर दिसत असेल, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला एक जैन मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे सहकारी भंडार आहे, समोर बिग बाजार टाईप आहे, त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडलाच आहे. हे बघा, हे जैन मंदिर आहे आणि जैन मंदिर तिथून जवळ बोलतात. चला बघूया. हे बघा, हे जैन मंदिर आहे आणि जैन मंदिराच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली. चला रोड क्रॉस करूया. हे बघा, हे जैन मंदिर खूप मोठं आहे. हो, मोठं जैन मंदिर आहे. जैन मंदिराच्या बाजूला आहे. तर हो, तर चला जाऊया आपण आता मठामध्ये स्वामींच्या. हा बघा, सहकारी भंडार आहे, बिग बाजार आणि इकडेच मठ आहे. हा बघा, हां पुढे पुढे हो बघा, दाखवतो तुम्हाला. हा बघा, स्वामी समर्थांचा मठ आहे. तिथून तुम्ही आलात ना, समोर रोड दिसतो ना आपला, चेंबूर नाक्याचा रोड आहे. तिथून आल्यानंतर स्वामीचा खूप सुंदर मठ आहे. ते बघा, तुम्हाला दिसत असेल. मंदिराची टायमिंग पण दिलेली आहे बघा. श्री स्वामी समर्थ मंदिराचं टायमिंग आहे. तर आता आज जाऊन आपण दर्शन करूया. मी मठामध्येच आहे आता. मला आरती भेटली, चांगला दिवस होता आपला. इथे मठ आहे स्वामींच्या. इथे आतमध्ये मोबाईल शूटिंगला अलाउड नाही, त्यामुळे आता काय कवर करता आलं. कसं मी आरती रेकॉर्ड केली. तर तुम्ही दर्शनाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये चेंबूर नाक्यापासून जवळच आहे. चेंबूर नाक्यावरनंतर 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. खूप सुंदर मठ आहे, व्हायब्रेशन खूप चांगली आहेत. मी पहिल्यांदा आलो आणि खूप मला चांगला अनुभव आला. तर कधी स्वामीने बोलवलं तर नक्की आम्ही मठात येईन. तर तुम्ही पण या. आणि आता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.